राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले दोघे बहीण भाऊ एकत्र, सगळी सत्ता त्यांच्याच हातात. असं असताना एकतर्फी होणारी निवडणूक किंवा एकतर्फी होईल असं वाटणारी परळी नगरपालिकेची निवडणूक अचानकच रंगतदार बनली. कारण 25 वर्षापासून सोबत असणारा एक सहकारी विरोधी पक्षात दाखल झाला आणि विरोधी पक्षाकडून उमेदवारी आणत त्याने निवडणुकीत रंगत भरली. परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र या ठिकाणी थोडीफार का होईना घड्याळीला तुतारीनं फाईट दिली आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे ते बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा, हे नाकारून चालणार नाही. परळीमध्ये नेमकं काय घडलं, परळीचा निकाल काय लागणार याबाबत आपण पुढील काही वेळात सविस्तर बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठवाड्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी नगरपालिका म्हणजे परळी नगरपालिका. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असोत, पंकजा मुंडे असोत, प्रीतम मुंडे असोत की धनंजय मुंडे, प्रत्येकानंच या नगरपालिकेवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. जेव्हा धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले तेव्हा धनंजय मुंडे यांनी सगळ्यात पहिला घाव घातला तो नगरपालिकेवर. नगरपालिकेमध्ये त्यांनी आपल्यासोबत जवळपास 20 ते 22 नगरसेवक घेऊन जात गोपीनाथ मुंडे यांना पहिला धक्का दिला आणि तिथूनच या दोन्ही काका पुतण्यामध्ये राजकीय वैर सुरू झालं. 2019 ते 24च्या दरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेलं राजकीय वैर संपलं आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा जवळपास 1,40,000 विजय झाल्यानंतर दोन्ही बहीण भाऊ मंत्री होणार आणि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवणार हे निश्चित झालेलं होतं. त्यानंतर ज्या काही घटना घडामोडी घडल्या गेल्या वर्ष दीड वर्षात त्या सर्वांनाच माहिती आहेत. त्यावर अनेकदा बोलूनही झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की परळीची नगरपालिका निवडणूक ही एकतर्फी होईल. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनीही एकत्रितपणे एकच पॅनल उभा केल्यामुळे या ठिकाणी फार काही कोणी विरोधक ताकद दाखवतील अशी अपेक्षा नव्हती. परंतु गेल्या 25-30 वर्षापासून धनंजय मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे परळीचे माजी नगराध्यक्ष असणारे देशमुख यांनी अचानकपणे शरद पवार यांच्या गोटामध्ये प्रवेश करत आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली. आणि इथं खरी ट्विस्ट आला. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून देशमुख यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी आणली आणि पूर्ण पॅनल देखील उभा केला. साधारणपणे 35 नगरसेवक या नगरपालिका निवडणुकीत उभे राहिलेले आहेत किंवा निवडून येणार आहेत आणि या ठिकाणी एकतर्फी निवडणूक होईल अशी अपेक्षा असताना अचानकपणे ज्या पद्धतीनं देशमुखांनी शरद पवारांकडून उमेदवारी आणली त्यामुळं निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला, निवडणुकीत रंगत निर्माण झाली आणि प्रचाराच्या तोफा जोरदार धडाडू लागल्या. स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांनी बहुतांश भागामध्ये, विशेषतः जो काही मागास भाग आहे किंवा जो काही स्लमचा एरिया आहे त्या भागामध्ये डोर टू डोर जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. दिवसभर डोर टू डोर प्रचार करायचा आणि रात्री 1-2 कॉर्नर बैठका घ्यायच्या. अशा पद्धतीनं बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी प्रचार केला. दुसरीकडं माजी नगराध्यक्ष असणारे परळी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर परळीकरांनी नेहमीच प्रेम केलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांनी देखील पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. एक मोठी फौज धर्माधिकारी यांच्या पाठीशी उभ्या होती. धर्माधिकारी यांचा अनुभव आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं नेतृत्व, त्यामुळं त्यांना ही निवडणूक तशी फार सोपी गेली किंवा सहज गेली असं म्हणायला हरकत नाही. पण या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या एकत्रीकरणामुळे
फार मोठं आव्हान असणार नाही असं जे वाटत होतं ते बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून एंट्री केलेल्या देशमुखांमुळे या ठिकाणी वातावरण काहीसं तापलं, वातावरणामध्ये रंग भरला. निवडणूक चुरशीची म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीनं लढली गेली. निकाल काय लागेल हे आता 21 तारखेला कळणार आहे. पण आजपर्यंतचा जर का इतिहास बघितला तर या शहरावर धनंजय मुंडे यांनी गेल्या 15-20 वर्षात आपलं वर्चस्व एक हाती कायम ठेवलेलं आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर किंवा त्यांच्याशी राजकीय वैर निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिका ताब्यात घेतली होती. तेव्हापासून जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो की नगरपालिका असो, यावर धनंजय मुंडे यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे. परळी शहरामधील अनेक विकास कामं असतील, परळी शहरातील स्लमचा भाग असेल किंवा जो मागास भाग आहे त्या ठिकाणी झालेली मोठी विकासाची कामं असतील, या माध्यमातून त्यांनी परळी शहरवासियांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. त्यातच आता दोघंही बहीण भाऊ एकत्र आल्यामुळं आणि दोघांनीही स्ट्रॉंग उमेदवार दिल्यामुळं या ठिकाणी विजय कोणाचा होणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु अगदीच एकतर्फी निवडणूक होईल, अगदीच रंगतच येणार नाही त्या निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीनं जी काही चर्चा होती किंवा जे काही लोकांना वाटत होतं ते मात्र या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांच्या एंट्रीमुळे निश्चितपणे चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. बजरंग सोनवणे किंवा त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्यांचे पती यांनी या ठिकाणी मेहनत घेतल्याचं देखील दिसून आलं. पण त्यांनी जो काही ड्रामा या निवडणुकीमध्ये केला किंवा जे काही आरोप प्रत्यारोप केले त्या आरोप प्रत्यारोपामुळं त्यांचंच हसू झाल्याचं देखील लोकांमध्ये चर्चा होती. कारण धनंजय मुंडे असोत, बाजीराव धर्माधिकारी असोत किंवा पंकजा मुंडे असोत, यांच्यावर आरोप करताना देशमुख नाना यांनी अत्यंत पातळीत सोडली की काय अशी देखील चर्चा लोकांमध्ये रंगू लागलेली होती. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जे काही 17 प्रभाग आहेत किंवा 35 नगरसेवक आहेत ते निवडताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी उमेदवार आयात करावे लागले, काही ठिकाणी बळजबरीने उमेदवारी द्यावी लागली किंवा काही ठिकाणी ऍडजस्टमेंट करावं लागली, असं देखील चित्र पाहायला मिळालं. असं असलं तरी देखील देशमुखांनी या निवडणुकीमध्ये रंगत भरली किंवा त्यांच्या एंट्रीमुळं एकतर्फी वाटणारी निवडणूक ही दोन्ही बाजूनं समसमान होईल की काय इथपर्यंत येऊन पोहोचली. आता सत्तेची महिमा आहे, सत्तेची ताकद आहे, दोन्ही बहीण भाऊ एकत्र आहेत आणि विशेष म्हणजे बाजीराव धर्माधिकारी, अख्ख्या धर्माधिकारी फॅमिलीची जी काही परळीमध्ये इमेज आहे ती पाहता ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी अर्थातच धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि बाजीराव धर्माधिकारी यांच्यासाठी सहजपणे सोपी वाटेल अशीच दिसत आहे. निकाल 21 तारखेला लागणार आहे. मात्र आजपर्यंतचा जर का इतिहास पाहिला तर परळीकर हे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याच पारड्यात आपलं मताचं दान टाकतील आणि त्यांना विजयाच्या समीप नेऊन ठेवतील. विजयाची पताका ही त्यांच्याच खांद्यावर फडकेल अशी चर्चा सध्या तरी होताना दिसून येत आहे. आपलं लक्षच असणार आहे. तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.